या मैदानावरती आपलं नशीब आजमावताना आपल्याला बघायला मिळतील। दमदार मॅचचा महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीसाठी त्यांना आपल्याला बघायला मिळेल। हॅलो चेक हॅलो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ओमकार हरपळ त्यांच्या साथीला अक्षय जाधव बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल। थळ एक्सप्रेस थळ गावाची सुसाट एक्सप्रेस नाव आहे सुमेध पत्रे महत्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पहिली पॉवर प्लेची ओव्हर पॉवरफुल बॉलर त्याच्या पलीकडे पॉवरफुल बॅट्समन ओमकार ओहो भन्नाट वेग ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा बघा इथे बक्षीस येते ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्या वतीनं लगातारचे 3 बॉल मध्ये 3 सिक्स किंवा मग 3 बॉल मध्ये 3 विकेट्स इथे प्राप्त केला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। सन्माननीय ईश्वरी प्रशांत देशमुख यांच्या वतीने कॅश प्राइज देण्यात येईल। पहिलाच बॉल आपण पाहिला ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर गेला त्याच वेळेला पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल महत्वाचा आणि त्याच वेळेला एक भन्नाट वेगाचा गोलंदाज सुमेध पत्रे या गोष्टीसाठी ओळखला जातो। अलिबाग एक्सप्रेस या नावानं सुद्धा त्याची वर्णी लागली आणि बराचसा हंगाम यंदाचा त्यानेही गाजवला। पुढचा बॉल समोर ओमकार हरपळ स्वतः झोपला बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेखेच्या पलीकडे 6 षटकार। गोष्टीसाठी ओळखले जातात। ओमकार यांनी मात्र थैमान बराचसा घातला। संपूर्ण पेण तालुका असेल मग संपूर्ण पनवेल रायगड जिल्हा या खेळाडूची वर्णी सातत्यानं लागली आणि डावकुरा फलंदाज सर्वाधिक घातक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। सुमेध पत्रेच्या अगेन्स्ट आता तो फटके सजवताना पाहायला मिळाला। पहिला व्हाईट बॉल आला आणि तदनंतर अगदी रडारमध्ये येणारा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठीचा फटकाही खेळला झाला। 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते। पहिलाच बॉल झाला ओहो या वेळचा बॉल शरीरापासून दूर बॅट बॉलचा संपर्क करायला नाहीये आणि तदनंतर एका धावेसाठी पलटलेत आणि बघता बघता एक सिंगल अर्जित होताना पाहायला मिळते। एक चिकी सिंगल स्कोरकार्ड वरती 22च्या स्वरूपामध्ये स्कोरकार्ड वरती प्लस केल्यानंतर संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती। सुमेध याही गोष्टीसाठी ओळखले जातात। बघा त्यांनी पहिला बॉल चुकीचा टाकला तो वाईड आला एक्स्ट्रा स्वरूपाची सिंगल इथे पाहायला मिळाली। लाईन आणि लेन चेंज करण्यामध्ये ते खोलवर टप्प्याचा बॉल टाकत असताना बॅटच्या अगदी रडारमध्ये बॉल टाकला तिथे 6 धावा मिळाला। तिसरा चेंडू आता लगेचच शरीरापासून दूर ठेवला आणि त्याच्यामध्ये तेवढेसे सफल ठरताना पाहायला मिळालेत। नाव आहे सुमेध चांगली कामगिरी। समोर आता बॅट्समन अक्षय जाधव यावेळीचा बॉल समोर खेळलाय सरळ लॉंग ऑनच्या वरून सीमारेखेच्या पलीकडे सुमेध पत्रेवरती आक्रमण 6 धावांसाठी षटकार। मैदानावरती आक्रमण मैदानावरती अद्भुत खेळ मैदानावरती आता मात्र आपण जर पाहिलं तर दोन्हीही बाजूने हल्ले चढवले जातात। एका बाजूला ओमकार एका बाजूला अक्षय हे ए फॅक्टर मैदानावरती आहे जिथे अक्षयचं काम करते जिथे आपण पाहिलं तर ओमकार हे सुद्धा चांगल्या दर्जाची बॅटिंग करताना बघायला मिळालेत। त्यांच्या विपक्षामध्ये सुमेध आणि सुमेध मात्र कमबॅक करण्याच्या मागे पळतोय पण अद्याप अपयश आलंय। याही वेळचा बॉल बॅकफुटला येऊन चांगल्या पद्धतीचा फटका मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आपल्याला येताना पाहायला मिळतील। एक धाव तिथे मिळते। चेंडूच्या खाली आपण पाहिलं यंदाच्या हंगामामधील अजून एक विध्वंसक फलंदाज आदिल खुरायशी बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळाले। चांगल्या पद्धतीची फील्ड बॉलची फेक धाव मिळेल एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं। एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा। पुढचा बॉल ओ यावेळेला स्विच इट
पहिलंच मन बनवलं होतं दूध ऐदरवाल तलवार इथे मात्र करण्याचा निर्णय घेतला. बाट सरळ बाटनं धावा येत होता, त्या पलीकडे बाट उलटी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे मात्र अपयश संपादन करताना पाहायला मिळालेत. अजून एक डॉट बॉल. यस, अशा रीतीची गोलंदाजी अपेक्षित आहे. एका डॉट बॉल, त्या पलीकडे एखादी विकेट इम्पॉर्टंट आहे. बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण संघासाठी जिथे दोन दिग्गज संघ एका बाजूला आपण पाहतोय अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघ मैदानावरती, त्यांच्या विपक्षामध्ये श्लोक 11 थळकर. ओहो, यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडतो न पडतो, सरळ एसटी रक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. अजून एक डॉट बॉल मैदानावरती आला. बॅक टू बॅकचे 2 बॉल डॉट टाकत असताना षटकाची चांगली सांगता सुमेधनं केली आणि तब्बलचा आपण जर पाहिलं तर 15 धावा फळकावरती येताना पाहिला. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात बॅटिंग करताना टीम अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळाली. अजूनही या संपूर्ण इनिंगचा विचार केला 24 चेंडूंचा खेळ इथून बाकी राहिला. येणारी 4 षटकं कशी असतील तेही बघावं लागेल टीम श्लोक 11 थर्ड टीमच्या बाजूनं. दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला स्पीडअप घ्यायचा, बराचसा वेळ खर्च होईल तो आपल्याला वेळ वाचवायचा आणि या पलीकडे आपल्याला दुसऱ्या फेरीचे सामने सुद्धा चालू करायचे आहेत. आज आपण जर विचार केला तर माणगाव तालुक्याचे दिग्गज, त्या पलीकडे पेन तालुक्याचे दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील. परत अलिबागचे आपण पाहतोय, अलिबागचे सुपरस्टार आपण पाहिलेत आणि त्याचबरोबर रोह्यातीलही खेळाडू आपल्याला बघायला मिळाले आणि मुरुड तालुक्यातील सुद्धा आपण पाहिलेत. म्हणजे सगळे तालुके आज मात्र इथे मैदानावरती आपला चांगल्या दर्जाचा खेळ दाखवण्यासाठी उपस्थित राहिलेत. 4 दिवसीय चालणारी स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवस 4 रात्र डे नाईटची स्पर्धा आणि यशस्वीरित्या अगदी आजचा 3रा दिवस वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळते. समोर महत्वाचे फलंदाज उभे आहेत. नाव आहे अक्षय, त्यांच्या साथीला ओमकार. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकासाठी नाव आहे आर्यन खारकर. कमी वयामध्ये नावाची प्रसिद्धी निर्माण करणारा खेळाडू आर्यन खारकर, ज्यानं यंदाची रायगड प्रीमियर लीग गाजवली. बेस्ट बॉलरचा किताब आणि पहिली 2 व्हीलर ज्यांना आपल्या नावावरती केली ना, तो यंग टॅलेंटेड खेळाडू, यंग जनरेशन आर्यन खारकर बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक सुसाट थळ गावाचा हा गोलंदाज, ज्यानं महाडमध्ये जाऊन महाड चॅम्पियन ट्रॉफी गाजवली. आज तो रोह्यामध्ये आला आणि रोहा चॅम्पियन ट्रॉफी तो गाजवेल का? पहिलाच बॉल डॉट बॉल बघायला मिळाला. पुढचा चेंडू, यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर. अजून एक भन्नाट वेगाचा बॉल, यष्टी रक्षकाचा वेध गेलाय. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडतो न पडतो, थेट यष्टांच्या वरून बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक डॉट बॉलची सांगता मैदानावरती आल्या पहिलेच 2 डॉट बॉल टाकलेत आर्यन खारकर. धावफळकावरती लागल्यात 15. यंदाच्या हंगामामध्ये बराचसा ट्रेंडिंगला हाही गोलंदाज झालाय. चांगले टप्पे, अचूकता, भेदकता. यावेळीचा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलं. बॉल डीपेस्टला कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगानं. वाह, चांगली फिल्डिंग, बॉलची परफेक्ट फेक. तदनंतर डिरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप चांगलं मिळालं आणि त्याच जोरावरती धाव मिळते फक्त आणि फक्त एकेरी धावेच्या साह्यानं. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 16 धावा. सुमेधनं ज्या चुका केल्या ना, त्याची अगदी भर मैदानावरती आता आर्यन खारकर करताना पाहायला मिळतील. त्यानं मात्र टप्पे टाकत असताना पहिले 2 डॉट बॉल टाकले. तिसराही टप्पा चांगल्या पद्धतीचाच होता, पण बॅट्समनने फुलटॉस बनवत असताना डीपेस्ट्रा कव्हरला चांगला फटका सजवला, पण तिथे मात्र फिल्डिंगही चांगली. 1 धाव मिळाली. 1 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 16 वरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, जिथे 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. ओमकार, हरपाल ऑन स्ट्राइक. यावेळीचा फटका हवेत, लांबी कमी, उंची बरी, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. यस, टीपलाय झेल, संपलाय. ओमकार हरपालचा खेळ. आर्यन खारकरला सर्वाधिक मोठी सफलता, विकेटचं पतंग. जर पाहिलं तर मैदानावरती काय घडतंय, महत्वाचा धक्का इथे. ओमकार हरपाल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पेणचा अभिमान, स्वाभिमान मैदानावरती. नाव आहे
योगेश पवार. योगेश पवार मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि महत्वपूर्ण फलंदाजात मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सामन्याची सिच्युएशन, या संपूर्ण मॅचची सिच्युएशन कशी हँडल करायची ना, ज्या खेळाडूला या गोष्टीची चांगल्या पद्धतीची जाणीव आहे, क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे आणि तेच खेळाडू मैदानावरती योगेश पवार दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर आर्यन खारकर आहे, तो सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 1 सफलता 1 सिंगल फक्त त्यानं खर्च केली आहे. 2 डॉट बॉलही टाकलेत. मैदानावरती समोर आपण पाहतोय स्ट्राइक एंडला एक महत्वपूर्ण आणि घातक डावखोर फलंदाज योगेश पवार स्ट्राइक एंडला पाहायला मिळतील. पुढचा बॉल आर्यन, यावेळीचा चेंडू लो व फुल टॉस, सेन्सिबल क्रिकेट, सन्मानजनक फटका. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. यस, बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 18 धावा धावफलकावरती. मी म्हटलं ना, मॅचची सिच्युएशन कशी हँडल करायची ही ताकद आपण जर पाहिलं तर योगेश पवार यांच्याकडे आहे. आले, फुल टॉस बॉल होता तरीही त्याला सन्मान देण्याचा निर्णय घेतला. षटकातील शेवटचा बॉल बाकी. आर्यन खारकर चांगली कामगिरी आतापर्यंतची राहिली आहे. शेवटचा बॉल टाकतील. शेवटचा बॉल, या वेळेला बॅटची आतली कडा, बॉल यष्टांवरती त्रिपुराचित बाद. अजून एक सर्वाधिक मोठा धक्का, योगेश पवार मैदानाच्या बाहेर. मागोमाग एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. दोन्ही डावखोरे फलंदाज बाद झाले आणि अगदी मी म्हटलं होतं ना, सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज. आणि त्यानं रायगड प्रीमियर लीग गाजवली, ज्यानं महाड चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, आज रोहा चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा तो गाजवतानाच बघायला मिळाला. आर्यन खारकर त्याचं नाव, यंग टॅलेंटेड खेळाडू. त्यानं षटक टाकलं. 6 चेंडू हाताळत असताना 2 महत्वाच्या सर्वाधिक विकेट, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 आणि टीमला पूर्णपणे कमबॅक मिळवून दिलं. श्लोक 11 थळकरांना या मॅच मध्ये ज्यानं आणलंय त्या खेळाडूचं नाव आहे आर्यन. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील पवन. पवन कोंडाळकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 साठी पवनला आमंत्रित करण्यात आलंय. सलामीला आलेले फलंदाज मैदानावरती आता अक्षय जाधव. संघाचा जो काही भार आहे, संघाचा जो काही विश्वास आहे, त्या संघाच्या सगळ्या घडामोडी ज्याला हँडल करायच्यात ना, सलामीला आलेला खेळाडू अक्षय जाधव. नॉन स्ट्राइक एंडला नवीन बॅट्समन नरेश. त्या दरम्यानचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय. बॅटच्या स्टिकरला बॉल लागल्यानंतर स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली टिपलाय जाईल. बॅट्समन आउट. अजून एक धक्का, तिसरा धक्का. चढतं उतरतं क्रम बघायला मिळतं आणि मैदानावरती काय घडलं, पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की कुठेतरी आप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघ अव्वल दर्जाची बॅटिंग करतोय की काय. सुरुवात 15 न केली असं वाटलं, शेवटही गोड होईल, धावाही खूप साऱ्या होतील आणि या मॅच मध्ये 50+ धावा बघायला मिळतील असेच चित्र रंगवायला सुरुवात झाली होती. पण त्याच दरम्यान आर्यन आला का, आर्यननं त्याचा क्लास दाखवला आणि अगदी क्लास दाखवत असताना त्यानं षटकामध्ये धावा 3च खर्च केल्या. तिथून झालेला कमबॅक आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना नवीन गोलंदाज पवनही आले आणि पवननी सुद्धा पहिल्याच बॉलवरती सफलता निर्माण केली आहे. ही आहे गोलंदाजी आणि ही गोलंदाजी आता श्लोक 11 संघाच्या बाजूनं चांगल्या दर्जाची होती. संपूर्ण खेळीला सावरण्याचं काम आता एखादा बॅट्समन असा येईल का जो संपूर्ण खेळीला सावरेल टीम आप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा या संघाला. नवीन बॅट्समन आलेत, नाव आहे सुयश. फेस करतील पहिला बॉल. ओहो, सुयशही आले. सुयशही बॅट फिरवताना बघायला मिळाले. ब्लाइंड स्ट्रोक खेळतात. त्यावेळेला आपण म्हणतो ना, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, अशा पद्धतीचा फटका. बॅट फिरवली पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये.
चेंडूच्या अगदी विरोधामध्ये फिरवलेली बॅट, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर ज्या वेळेला जागेवरून खेळण्याचा निर्णय घेतला, समोर फटका खेळला, वाईडिश मिड विकेटला वेगानं क्षेत्ररक्षक येताना बघायला मिळाले आणि त्याच वेळेला तिथे मात्र एकच धाव येताना बघायला मिळते. आता सिंगल डबल का होईना, षटकार चौकार का होईना, त्याही पलीकडे वाईट नो का होईना, धावा आल्या पाहिजे. त्यावेळेला आपण म्हणतो ना की जास्त धावलो की दम लागतो आणि धावायलाही दम लागतो आणि धावा बनवायच्या असतील तर धावांच्या मागे धावाधाव करावीच लागेल. तिसऱ्या षटकातील आपण पाहतो 3 चेंडू झालेत, एकच धाव धावफलकावरती तिसऱ्या षटकामध्ये आली आहे. संघाची धावसंख्या 19 वरती. यावेळीचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता, लेग कटरचा वापर, टप्पा पडतो ना पडतो, वेगळ्याच पद्धतीचं वळण घेणारा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. भन्नाट वेगानं धावत आले, टप्पा पडल्यानंतर बॉलला आतमध्ये आले, बॉलनं काटा बदलला. यावेळीला डॉट बॉलची सांगता. हो, अजून एक फसवा चेंडू, पुन्हा लेग कटरचा वापर. आता बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फक्त ढकलण्यात आला. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं बॅट्समननं, पण तदवर मात्र तिथे बघता बघता एक धाव धावफलकावरती त्यांना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 20 धावा. अजून एक कमबॅक पवनचा पाहायला मिळाला. त्यानं अद्याप एकही मोठा फटका खर्च केला नाहीये. स्विच हिटचा फटका सर सुमेध पत्रेच्या हातामध्ये आणि या वेळेला मात्र अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतंग. चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल, नाव आहे नरेश. आउट, सॉरी सुयश आउट होताना पाहायला मिळतील. सुयशच्या स्वरूपाचा चौथा धक्का टीम अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघाला. अंदाज सातत्यानं बाद होताना पाहायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो ना एखादा पत्ताचा बंगला बांधावा आणि तो मग एकदाच लडकडत खाली पडावा ना, तशी स्थिती आता अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये असा काही बंगला उभारला पत्तांचा, तो अगदी उंच उंच शिखरांवरती जात होता, 15 धावा मिळाला. पण ज्या वेळेला आर्यन खारकर आले, ज्या वेळेला पवन आले, मग अगदी तो पत्तांचा बंगला पूर्णपणे आपण जर पाहिलं तर लडखडताना पाहायला मिळाला, कुठेतरी खाली पडताना बघायला मिळाला. आणि 3 षटकामध्ये धावा धावफलकावरती फक्त लागल्या, त्या म्हणजे 20. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15, पुढच्या 2 षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5. गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतील, नाव आहे जयेश. जयेश आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. जहेदचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलं, शॉर्ट पॉइंटला बॉल ढकलण्यात आले, वेगाने एका धावेसाठी आले. यस, एक धाव खूप साऱ्या वेगानं कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 21 धावा. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण अद्यापच चालवावं लागेल, कारण की मोठे फटके मारण्यासाठी बॅटचा फेस ओपन करून देत नाहीयेत आता संपूर्ण श्लोक वंश 11 थळगावचे गोलंदाज. चांगली कामगिरी, अचूक टप्पे, भेदक मारायचे चेंडू आणि त्याही पलीकडे मेरिट वरती बॉल फेकले जातात. षटकातील आपण पाहतोय दुसरा बॉल गोलंदाजी मार्कवरती जयेश. पहिल्या बॉलवरती सिंगल. स्विच हिटचा फटका, यावेळेला फटका चांगला, बॉल जाईल सर सीमारेखेच्या पलीकडे. या पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. मध्ये तुमचा प्रवास तुम्ही चालू ठेवू शकता, अथवा मग तुम्हाला या स्पर्धेमध्ये इथेच ब्रेक लागवावा लागेल. याच्याकडे जास्तीची भर द्यावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. संघाची धावसंख्या 25.
पुन्हा स्विच हिट बघा, एक सफलता आली, दुसराही तोच प्रयत्न राहिला, पण आता असफलता हाती आली आहे. शरीरावरती आदळणारा बॉल आणि त्याच वेळेला तिथे मात्र आपण जर बघितलं तर एक सिंगल आणि या एकेरी धावेच्या साह्याने लेग बाईची सिंगल होती. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंतच्या 26 धावा धावफलकावरती. या वेळीचा फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. आदिल खुरायशीच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना वन बाउंड सीमारेखेच्या पलीकडे चौका. साह्यानं संघाची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय तब्बल 30 धावा धावफळकावरती. धावा आल्या, धावा बनवला आणि धावांच्या मागे आता 2 फलंदाज पळताना पाहायला मिळतात. नाव आहे अभि आणि नरेश. लो व फुल टॉस बॉल आडवा बाटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला जाईल. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक चांगले बॅकअप देताना बघायला मिळतील. त्या दरम्यान एक सिंगल आता स्कोर कार्ड वरती मिळताना आपल्याला बघायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी रिव्ह्यू घेण्यात आला मैदानावरती. आपण घेऊया tenniscricket.in या वाहिनीची मदत. पाहिलं जाईल वेबसाईटचा हा नो बॉल आहे की नाही, कारण की बघा आता धावा बनत नाहीये. त्याही पलीकडे अगदी हा बॉल फुलटॉस होता, पण पंचांचा इशारा तर फुलटॉस आला, पण फलंदाजाला असं वाटतं की हा बॉल कमरेच्या वरती आहे आणि त्यासाठीच रिव्ह्यूची मागणी इथे मात्र करण्यात येते. तिसरे पंच आमचे चेक करतील. यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल. नो डाऊट श्रेया स्पोर्ट्स वर्सेस अर्चित विराट 11 कोलाड्रोहा. दोन्ही संघाच्या संघनायकांना अशी विनंती, त्वरित टॉस बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. फेअर डिलिव्हरी. अगदी हा चेंडू बरोबर होता लाईन वरती आणि हेच आमच्या पंचांनी कळवलंय. म्हणजे आता मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव स्कोर कार्ड वरती मिळेल. एकेरीच्या साह्यानं संघाची धावसंख्या झाली 31. चौथ्या षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी. शेवटचा बॉल या ओव्हरचा. समोरचा चेंडू. ओहो, या वेळेला आपण जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा फटका स्क्वेअर लेगच्या वरून. घुटना टेक और सिक्सर तो देख. षटकार. 6 धावा इथं बघायला मिळतात. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग. अगदी पहिलंच मन बनवलं. ऑफस्टिकच्या खूप सारे बाहेर आले, लेग स्टिकच्या बाहेर बॉलला फेकून दिलं आणि एक चांगल्या पद्धतीचा फटका, तो सुद्धा 6 धावांसाठीचा. या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल 37 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. बघा आपण पाहतोय 37 धावा धावफळकावरती लागल्यात. मैदानावरती आता काय घडतंय तर मैदानावरती आता खूप साऱ्या धावा यायला लागल्यात. धावा बनल्या, धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना 2 विनंती असेल सर्व मोटार बायकरना, आपण गाडी लावलीत पण आपली चावी चालू आहे का, आपली लाईट चालू आहे का, लाईट ती बंद करायची आहे. प्रत्येकाला असेल विनंती, गाडी लावल्यानंतर पहिले आपली चावी बंद करून घ्यायची आहे आणि चावी स्वतःच्या खिशात ठेवायची आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती त्यांना पाहायला मिळतील. नाव आहे पवन. जो पवन आला होता तिसऱ्या षटकासाठी अगदी मैदानावरती. पवन नावाचा वादळ आपण पाहिलं. त्यांना धावा खर्च केले होता. फक्त 2 विकेट महत्वाची मिळवली होती. विकेटही 2 मिळवल्या होत्या आणि 2च धावा त्याने खर्च केला होता. तोच पवन आता स्लॉग ओव्हर साठी पहिला बॉल. पवनचा पहिलाच बॉल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही आणि बघा परफेक्ट एंड वरती फेक. वाह, आदिल खुरायशीचं मी या गोष्टीसाठी कौतुक करेल. त्यानं बघितलं, जाणलं आणि तदनंतर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाकडे केलेली फेक ती सुद्धा अचूक. अजून एक विकेट सॅक्रिफाईस केली.
शेवटच्या क्षणी असा निर्णय झाला की आता जास्तीची स्ट्राईक आपण अभिला आणूया. अभि महत्वाचा खेळाडू, अभि चांगली बॅटिंग करत होता. एक षटकार एक चौकाराच्या साह्यानं त्याची मैदानावरती आपण खेळी पाहिली होती. पण तोच अभि आता मात्र धाव घेण्याच्या नादामध्ये कुठेतरी बाद होताना पाहायला मिळाला. कॉलिंग चुकली, कॉम्बिनेशन फसलं होतं आणि धावण्याचा मोह आवरला नाही. त्या दरम्यान विकेट गमवावी लागली. अजून एक फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या थांबली आहे 37 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचे अजूनही 5 बॉल बाकी राहिलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील. हर्षल आणि सुयश ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सॉरी, नरेश. यावेळीचा बॉल हा चेंडू चुकीचा असावा. यस, निश्चित पंच आमच्याकडे वळण घेतात. कळवलं जाईल, याची पूर्तता केली जाईल की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होणार आहे. हा चुकीचा चेंडू निश्चितपणे टाकला जाईल. पवनच्या माध्यमातून काहीतरी नवीन डिसिजन असावा पवनचा, काहीतरी वेगळी प्लॅनिंग असावी आणि त्याच्यासाठीच आता लेग स्टिकच्या बाहेर बॉल फेकले जातात. हा ट्रॅकर बॉल, फटका फसला, बॉल हवेत, नो मॅन्स लँड मध्ये पडला जाईल. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी मानस केलंय, धाडस नाही करू शकत कारण की फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. बघा, शॉर्ट फाइन लेग वरून अगदी लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला वेगानं क्षेत्ररक्षक धावत जाताना बघायला मिळाले. बॉलला पकडले, बॉलची फेक अचूक, एकच धाव तिथे मिळेल आणि त्या एकेरी धावेच्या साह्यानं बऱ्याचशा वेळानंतर संघाची धावसंख्या 39 आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण 4 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. बॉलर आहेत बॉलिंग वरती पवन. पुढचा बॉल, ओहो, खोलात टाकलेला बॉल, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय सर. काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक आले. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि काय घडलंय बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये अजून एक विकेट. हर्षल पाटील मैदानाच्या बाहेर. आपण पाहिलं ज्यावेळेला 11 फणस डोंगरी चिंचपाडा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला, धावा होत नाहीयेत. मागील षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं आता इथून पुढे धावा येतील, पण तो अभि खेळत होता आणि तो अभि बाद झाल्यानंतर आता पूर्णतः अडचणीमध्ये सापडलेत. मग सुमित आणि त्यांच्या साथीला नरेश. यावेळीचा बॉल अडवा बाटणे खेळायचा होता. अगदी पायामध्ये आक्रमण केलं. ज्या वेळेला गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळणारा बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 41 धावा. त्या दरम्यान इथं आगमन होतंय शहर राष्ट्रवादी अध्यक्ष सन्माननीय अमितजी उकडे साहेब यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर आपण आसन असतं व्हायचं आहे. अमितजी उकडे. 41 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, हा ट्रॅकर चेंडू, टप्पा पडतो ना पडतो, अनेक उसळी घेत मात्र आपण जर पाहिलं तर बॉल शरीरावरती आलाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव सुद्धा वेगानं आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना बघायला मिळते. चांगल्या पद्धतीची रणनीती, विकेट, चांगलं ताळमेळ, चांगलं कॉम्बिनेशन आणि त्याच वेळेला परफेक्ट कॉलिंग. 2 धावा मिळतील. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या तब्बल 43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. षटकाचा एक अंतिम चेंडू, या संपूर्ण पूर्वार्धाच्या खेळातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला बघायला मिळेल. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी मी विनंती करेन टीम श्रेया स्पोर्ट्स वर्से त्यांच्या विपक्षामध्ये अर्चित विराट 11 रोहा कोलाड. यावेळीचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये आणि अजून एक आपण जर पाहिलं तर तिथे सिंगल मिळेल. दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात मध्ये विकेट. लेग बाईची सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केल्यानंतर संघाची धावसंख्या 44 आणि 45 धावांचं एक भलं मोठं आव्हान या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 30 चेंडू 45 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीम आता आपल्याला पाहायला मिळेल. टीम श्लोक 11 थ संघाला बनवायच्यात 30 चेंडू मध्ये 45 धावा. त्या पलीकडे टीम अप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडी संघाला या धावा थांबवायच्यात. कोण यशस्वी ठरेल, कोण जिंकेल, कोण हारेल, बऱ्याचशा घडामोडी बाकी आहेत. त्या पलीकडे पूर्वार्धाच्या खेळामध्ये मी इथेच थांबतोय, तुम्ही थांबू नका. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया मलखनवाडी गावचा एक गोड आवाज. रोहातील एक चांगल्या पद्धतीचे समालोचक उमेश दादा साळुंके यांच्याकडे आपण जातोय. थँक्यू. त्या दरम्यान इथे एक यथोचित मान सन्मान केला जाईल. नागोठणा विभागातील एक जबरदस्त असं नेतृत्व, जबरदस्त असं कर्तृत्व
आणि जबरदस्त तरुणातला गळ्यातील ताईत मनोजदादा खांडेकर, शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख रोहा यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाईल। या स्पर्धेला त्यांनी भरभरून देणगी दिली आहे म्हणून त्यांचा इथं या कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे यथोचित मान सन्मान केला जातोय। साहेब या मुख्य व्यासपीठाच्या कॅमेरा समोर आपला यथोचित मान सन्मान होतोय आणि डीजेला असेल विनंती। मनोज कोतवाल साहेब आणि निलेश सालवी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करत आहेत। नागोठण्यावर या स्पर्धेत स्पोर्ट वर्से आणि अर्चित विराट 11 रोहा कोलाड, बालाशेठ म्हाबले आणि हेमंतजी सनस विनंती असेल। इथे एक उद्घोषणा करणार आहेत आणि मी नाही करणार तर स्वतः ते या स्पर्धेबद्दल बोलतील। मनोजदादा खांडेकर आपणास असेल विनंती। कट्टर दोस्ती ग्रुपचे मनापासून मी आभार मानतो कारण एवढी चांगली स्पर्धा आणि ह्या आपल्या रोहा विभागामध्ये मला तर वाटते मी रोहा विभागामध्ये नाही तर इंटरनॅशनल मॅच बघत आहे असं वाटते। कारण आल्यापासून मी जेव्हा हे नियोजन आयोजन जेव्हा पाहिलं त्यावेळी खरोखर मला मनापासून धन्यवाद द्यावा असं वाटते या पूर्ण कमिटीला की बाबा एवढं चांगला आपलं इथे रोहामध्ये एवढं चांगलं मैदान आणि एवढं चांगलं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे मी कट्टर दोस्तीचा फॅन झालेलो आहे आजपासून। तुम्हाला आता मी जेव्हा शाल जेव्हा गळ्यामध्ये माझ्या घातली तेव्हा मी आता आपल्या शिंदे दादांना आताच बोललो की मी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कट्टर दोस्ती। इथं पक्ष कुठला आहे तर कट्टर दोस्ती। आणि मनोज दादा तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि मनोज दादा तुम्ही कुठे राहता तर तुम्ही इथे राहता हृदयात, म्हणजे तुमची आता जागा कट्टर दोस्तीने हृदयात घेतली। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती असेल मनोज दादा खांडेकर आपण एक टॉस करायचा आहे आणि बिग मॅच श्रेया स्पोर्ट्स वर्सेस विराट 11 आणि अर्चित 11 कोलाड आणि मलखनवाडी यांचं मनोगत ऐकलं ते होते मनोज दादा खांडेकर आणि ते आता टॉस बॉक्स मध्ये आहेत। कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी केला जाईल दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस। इकडे कट्टर दोस्ती पक्ष कोणाचा आहे तर कट्टर दोस्तीचा आणि इथे मात्र कट्टर दोस्तीने भरघोस आघाडी घेतली आहे।
समोर उमेदवारच उभा नाही, कारण कट्टर दोस्ती ब्रँड आहे. आणि महेश दादा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही रजा घेताय पण मात्र उद्या तुम्हाला जरूर यायचं आहे. कट्टर दोस्तीचा आग्रह आहे तुम्हाला. मनोज दादा नमस्कार. धावा झाल्या 2. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज कमलाकर दादले. कमलाकर हे नाम रोहाला जोडलं. पहिली लाखाची स्पर्धा झाली, त्या स्पर्धेत कमलाकर दादले महेश चांगल्या पद्धतीचा नागेश आणि कमलाकर ही सार्वजनिक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक खातू एक पेण मधला मोठं नाव आपल्या षटकातील. हा चेंडू स्टंपचा वेट घेणारा फर्निचर डिस्ट्रॉय मोठा हादरा पहिली सफलता. शर्यत बैलांनी सुद्धा मालकाचं नाव केलंय. मग स्वर्गीय पंढरी शेठ फडके हे नाव त्याच्या वजीर बैलानं दिलं की पंढरी शेठ हे नाव जेव्हा गाडा मालक चालला तेव्हा पंढरी शेठला ओळख झाली की वजीर बैलाचे मालक पंढरी शेठ फडके. अशीच ओळख बैलगाडी क्षेत्रात दिली, तशीच ओळख क्रिकेट क्षेत्रात द्यावी लागेल. अभिषेक खातू त्या धर्तीवर गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अभिषेक कडे योगेश पवार हे एक मोठं नाव आहे, ज्यांनी रणजी ट्रॉफी मध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. असा हा गुणवान खेळाडू, एक परफेक्ट बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज आपण योगेश पवारला पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल, नाव आहे विघ्नेश. आपल्या संघावर आलेलं विघ्न सावरायचं आहे, कारण आपल्या संघाचे संघ मालक नितेश गिजे यांना जर या स्पर्धेत टिकून ठेवायचंय तर मात्र समाधानकारक आणि चांगली फलंदाजी करणे गरजेचं आहे. ते करावं लागेल, कारण हा दिवस ही चॅम्पियन्स ट्रॉफी महत्वाची आहे. गाव आहे रोहा आणि स्टेडियम आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. याच्यावर इतिहास तुम्हाला करावाच लागेल, महाराजांना आठवावं लागेल. अभिजित खातू आपल्या गोलंदाजीची धार मात्र मैदानात सोडतोय. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू, सरळ बॅटने 1 धाव घेतली आहे. धावा कमी आहेत पण मात्र दम लागेल, पण मात्र त्या दम लावायला लागेल. तशा पद्धतीची फलंदाजी त्याला करावी लागेल. कमलाकर दादले एक मोठं नाव. कमलाकर दादरे, महेंद्र म्हात्रे, मग प्रसाद पाटील, पिंट्या पाटील हे 2008 ला रोह्यात आले. कमलाकर दादरेचा तो परफॉर्मन्स आपलातून होता, त्याच धर्तीवर कमलाकर दादरे परफॉर्मन्स करेल का? हा एक लीडिंग एज पाहायला मिळते. घेतली बॅटची थोडीशी हलकीशी कड आणि यशच्या हातामध्ये घेतलाय झेल आणि समाप्त केलाय कमलाकर दादरेचा खेळ. म्हणजे
राहुल पाटील, राहुल भाई आणि मग त्यांचा तो मथुर यांनी सुद्धा इतिहास केलाय. अतिशय शिस्तप्रिय पंचायत. कुठली चूक केली तर वारंवार लगेच वॉर्निंग देतात आणि म्हटलं जातं की वर्गात शिक्षक कडक असल्याने विद्यार्थी सरळ होतात. खेळाडूही तशीच आहेत. तुम्हाला चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज आलाय मैदानात, डावखुरा फलंदाज यश याला आपल्या संघासाठी जर यश मिळवायचं असेल तर यशला त्याचा परफॉर्मन्स त्याच पद्धतीचा द्यावा लागेल. पण मात्र अभिषेक खातू आपल्या शतकातील सांगता शेवटचा चेंडू कशा पद्धतीने करेल. अभिषेक खातू एक मोठं नाव आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची त्याची ऍक्शन आणि त्याच कारणास्तव अभिषेक खातू असतो चर्चेत. पण मात्र यशला त्याच्यावर व्हावं लागेल हावी आणि करावी लागेल फलंदाजी. आडव्या बॅटने खेळायचा होता. गुडलन स्पॉटवर पडलेला चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये विसवते. कोणती धाव घेतली नाही. षटक क्रमांक पहिले संपतोय. 2-4 अशी नाजूक अवस्था. श्लोक्स 11 थळ या संघाची. यातून जर बाहेर पडायचं असेल तर यश आणि विघ्नेश याला जबरदस्त अशी फलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक नक्कीच आलंय ते आप्पा 11 फणस डोंगरी या संघाच्या बाजूने. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपणास असेल विनंती, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीचा सामना रंगलाय. सर्व रसिक प्रेक्षक आलं त्यांचं करूया स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा यांची ही कट्टर दोस्ती चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन आले. 5 जण आहेत पण 5 जणांच्या मागे अजून 21 हात आहेत. 21 हात. त्यामध्ये महत्वाचा हात आहे दत्ता महागावकर, नारायण मोरे, धनदादा पोकळे, गणेश पाटील, उद्देश पोंगडे, विनोद दादा चोरगी. त्यानंतर अजून तुम्हाला पुढे पुढे माहिती देईन राजा धिडे, नरेश सपकाळ, अजून अशी भरपूर नाव आहेत. मग सुजित असेल, एक भाऊ शेलार असतील. तर ही नावं तुमच्या असती तुमच्याकडे येतील. ही बॅकस्टेजची माणसं सुद्धा महत्वाची आहेत. अतिशय देखणी स्पर्धा आपण पाहतोय. रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेटचा आनंद घेतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेश हा चेंडू उचललाय मात्र फसलाय फलंदाज आणि घेतलाय झेल आणि समाप्त केलाय फलंदाज विघ्नेशचा खेळ. तिसरा फलंदाज बाद. मिळेल डीजेला संधी. आहेत 23 आणि जिंकायला हवा हव्यात 41. 23 चेंडू आणि 41 धावा. संघाचा महत्वाचा फलंदाज आदिल कुरेशी आलाय मैदानात. आदिल कुरेशीला मैदानात राहावं लागेल कारण नितेश गिजेच्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर आदिल कुरेशीची ही भूमिका महत्वाची असेल. तो संघाचा सुपरस्टार सुपर हिरो होऊ शकतो. पण मात्र गोलंदाजी मार्वर गोलंदाज नरेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता त्यांनी मिळवलंय. त्याच कारणास्तव त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. हा खोलात टाकला होता. आदिलने सुद्धा सन्मान पूर्वक त्याला खेळलाय. सरळ बॅटने पाठवलाय. केवळ 1 धाव घेतली जाते. आदिल कुरेशी स्वतःचं खातं खोलतोय. संघाच्या खात्यामध्ये 1 धावेची भर करतोय आणि धाव फलकावर धावा आहेत त्या केवळ 5. या 5 धावा आपल्या संघासाठी समाधानकारक नाही आहेत. तुम्हाला रणगती वाढवावी लागेल. पण मात्र आपल्या संघाच्या 3 फलंदाज बाद झाले. त्या कारणास्तव या परिस्थितीतून आपल्याला नाजूक परिस्थितीतून आपल्याला हळूहळू
सुस्थितीत यावं लागेल. व्हेंटिलेटरवर आपण आहात, व्हेंटिलेटर काढून आयसीयू मधून बाहेर यावं लागेल, जनरल वॉर्डवरून आपल्याला डिस्चार्ज घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला तो प्रवास करावा लागेल. सिच्युएशन तशीच आहे, मात्र तुम्हाला त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. डावखुरा फलंदाज यश एक चेंडूचा मास आणि सामना केलाय. दुसऱ्या चेंडूवर कशा पद्धतीचा हल्ला चढवेल, हा एक चांगल्या पद्धतीचा चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. ओंकार हरपाल आणि जोरदार अपील, पण अतिदक्ष पंच आहेत. तुम्ही किती अपील बना, कारण आम्ही आमच्या निर्णयापासून एक सुती हलणार नाहीये, कारण आम्ही शिवराय छत्रपतीच्या भूमीत आहोत. आम्ही रोह्याच्या भूमीत आहेत. ही रोह्याची भूमी आहे, परमपूज्य पांडुरंग शास्त्री यांची भूमी आहे आणि ही भूमी आहे सी.डी. देशमुख यांची भूमी आहे. ही भूमी आहे दहावीर महाराजांची भूमी आहे. या भूमीत कोणताच निर्णय चुकीचा दिला जाणार नाही. अतिदक्ष पंच आपण पाहतोय. मैदान गोलंदाजीवर गोलंदाज नरेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला उडवलाय. चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डावखुरा फलंदाज खेळतोय. केवळ एक धाव, एक से कुछ नहीं होगा, बड़ा शॉट बड़ा धमाका जरूर करना होगा. ओंकार हलपाल चांगले असे सल्ले देतोय एसटीच्या मागे. मग एसटीच्या मागे जे सल्ले ज्याचे ऐकले जातात तो वन मॅन आर्मी महेंद्रसिंग धोनी. काय त्याची कलात्मक असायची, कुठे टाक, आडवा मार, आडवा टाक, आडवा टाक, पुढे टाक. आणि त्या इंग्रज अर्थात इंग्लंडला त्याने असंच गुंडाळलं होतं. तोच मास्टर माइंडिंग हरपाल सुद्धा पाहतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता आदिल कुरेशी, ज्यासाठी ओळखला जातो. हा चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अभिषेक खातून जशी सुरुवात केली त्याच धर्तीवर अतिशय कंजूस, चिकट आणि आपल्या संघाला हवी तशीच गोलंदाजी पाहायला मिळतोय. योगेश पवार खुश असेल कारण धावा कमी झाल्यात, पण मात्र गोलंदाजी अप्रतिम चाललंय. नरेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, चेंडू फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, पण मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू आळला जातो. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस. इथं मात्र ओंकार हरपाल चिडलाय. हे ज्याचं झेलेत रूपांतर नक्की झालं असतं, पण मात्र त्यासाठी तुमचा फिटनेस महत्वाचा आहे. तुम्हाला दम लागतोय, तुम्हाला दम लागला नाही पाहिजे तर समोरच्याला दम लागला पाहिजे. इथं जर हे रनिंगची जर प्रॅक्टिस असती तर नक्कीच तो झेल पर्यंत गेला असेल. जे होतकरू खेळाडू आहेत ना ते माझ्याकडे बघतात की कॉमेंट्रेट काय सांगतोय, कारण हा एफर्ट जर झाला असता ना तर ही झेल झाली असती. आणि त्याच कारणास्तव काही होतकरू खेळाडू आहेत की ही मी जर इथं असतो तर मी पोचलो असतो. धावफलकावर धावा येतात तब्बल 8. 4-4 सरासरीने खेळतोय तो स्लोक्स 11 थर्ड संघ. काहीशा नाजूक अवस्थेत आहेत, पण नाजूक अवस्थेतून सुद्धा संघ विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. मात्र त्यासाठी फलंदाजाची बॅट तळपणं गरजेचं आहे. फलंदाज हवी गोलंदाजावर हवी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर हल्ले चढवणं महत्वाचं आहे. हल्ला चढवावा लागेल, मग तो हल्ला रोकावा कसा लागेल तर रोखण्यासाठी बाजीप्रभू देशपांडेचं ती पावनखिंड आठवावी लागेल. इथं लढणाऱ्या त्या छत्रपती शिवरायांची मावळ्यांची आठवण करावी लागेल. मैदानात तसंच करावं लागेल स्लोक्स 11 थर्ड संघाला. येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12च्या रन रेटने खेळायचं आहे. प्रति चेंडू 200चा स्ट्राईक ठेवायचा आहे. यश बराच वेळ खेळपट्टीवर आहे, त्यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतलाय, मात्र अंदाजावर नुसार आता त्याला फलंदाजी करावी लागेल. वेळ वाया घालवायची नाही. आपला वॉर्निंग दिले जाईल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. वेळेवर सुद्धा असेल नियंत्रण. तिसरा गोलंदाज, तिसरं षटक घेऊन आला अभिषेक खातू. पहिला चेंडूचा घेतलाय वेध आणि केलाय फलंदाजाचा गेम प्लॅन मध्ये क्लीन बोल्ड. नाही ते ना अवेलेबल नाही.
मोठा हादरा काय गोलंदाजी, पहिला चेंडू आला जसं त्याने पहिल्या षटकाची सांगता केली होती त्याने आखून ठेवलेलं होतं की नंतर जे गोलंदाजी आलो ना की अशा पद्धतीचा चेंडू टाकेन आणि तोच त्याने चेंडू टाकला. अभिषेक खातू ज्यासाठी ओळखला जातोय तशीच गोलंदाजी अभिषेक खातू करतोय. काय पहिल्या ऍक्शन मध्ये त्याने चेंडू टाकला. पहिला चेंडू यशचा वेध घेणारा फलंदाज यशला क्लीन बोल्ड केलं. यशने 4 चेंडूचा सामना केला. केवळ एकच धाव त्याने आपल्या संघासाठी जोडलंय. कमबॅक करावा लागेल संघाला. नवीन फलंदाज आलाय पवन. पवन म्हटलं की पवन केने हे नाव लक्षात येतं. त्या पवन केनेची खेळी आठवावी लागेल. पवन केने एक उगवता सितारा आहे आणि हा पवन मैदानात कशा पद्धतीने फलंदाज करेल. यावेळेचा पहिला चेंडू सरळ बॅटने खेळाय क्षेत्ररक्षकाला सरळ शोध घेणारा हा चेंडू होता. 1 धाव मिळेल. आदिल कुरेशी येतोय स्ट्राईकला. आदिल कुरेशी ज्या खेळीसाठी ओळखला जातो ती खेळी पाहायला मिळेल का रसिक प्रेक्षकांना, या रोहेकरांना पाहायला मिळेल का आदिल कुरेशी ब्रँड. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. तसं कॅल्क्युलेशन करत असेल शुभम जाधव की 16 मध्ये 6 मारायचे आहेत, 36 करायचे आहेत. असंच कॅल्क्युलेशन आदिल कुरेशीला करावं लागेल आणि तसंच कॅल्क्युलेशन मला त्याला ठेवावं लागेल. आदिल कुरेशी त्यासाठी ओळखला जातो. यावेळेचा चेंडू आदिल कुरेशीचे इरादे स्पष्ट करतो. मात्र गोलंदाज त्याच घाटणीची गोलंदाजी करतोय ज्या गोलंदाजाने आदिल कुरेशी फसला जातोय, चकला जातोय, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. अभिषेक खातू कुठली धाव खात नाही आणि निर्धाव पद्धतीची गोलंदाजी करतोय. मी धावा खाणार नाही आणि नाव मात्र अभिषेक खातू ठेवलंय. काय गोलंदाजी चालली अभिषेकची. अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू आदिल साठी. यावेळेचा चेंडू उचलायचा होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. केवळ 1 धाव. आदिल थोडा स्वतःवर नाराज आहे. ज्या पद्धतीचा चेंडू त्यांना अपेक्षित केला होता तर मात्र त्या अपेक्षेप्रमाणे चेंडू आला नाही. त्याच कारणास्तव तो मिडल झाला नाही आणि 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव. एक धावने कुछ काहीच होणार नाही. मात्र करावी लागेल षटकार आणि चौकाराची आतषबाजी. त्यासाठी मैदानात आलाय तो पवन. पवनला वाऱ्याचा वेगाप्रमाणे धारण करावं लागेल आणि या गोलंदाजावर हल्ला चढवावा लागेल. अभिषेक खातूवर हल्ला चढवावा लागेल. सध्या रणनीती आखावी लागेल. रणनीती आखेल का पवन. खोला टाकलेला हा अभिषेक खातू कोणता गोलंदाजाला आपला आयडॉल मानत असेल तर मी म्हणेन जसप्रीत बुमराला तो आपला आयडॉल मानत असेल. जसप्रीत बुमराच्या ऍक्शन मध्ये खोलात टाकायचे आहेत, बुंद्यात टाकायचे आहेत आणि फलंदाजाला कोणताही चान्स द्यायचा नाही. हीच रणनीती अभिषेक खातू आखत असेल. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज होईल सज्ज. नाव आहे अभिषेक खातू. किती धावा खायच्या नाहीयेत, कशी गोलंदाजी करायची हे मास्टर माइंडचे धडे कोणी दिले असेल तर नाव आहे योगेश पवार, ओंकार हारपाल आणि हाच अभिषेक खातू. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षण वेध घेणारा आणि महत्वाचा फलंदाज आदिल कुरेशी बॅक टू पॅव्हिलियन. मोठा हादरा. आरमोट्या या आरमोट्याने सुद्धा सर्वांना वेळ लावला. कशा पद्धतीने रील बनवले. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आहे गरज. 2 ओव्हर 7 रन 4 विकेट. कोणता गोलंदाज आहे? नाव आहे अभिषेक खातू. भरपूर टाइम घेता आपला दिली जाते वॉर्निंग. आप्पा 11 खैरवाडी संघा आपला दिलेला वेळ आपला खर्ची घालवला आहे. जर कमिटीने आपल्याला पेनलाइज केलं तर ती पेनल्टी तुम्हाला स्वीकारावी लागेल. योगेश पवार आणि ओंकार हारपाल ही तुम्हाला पहिली वॉर्निंग.
यानंतर डायरेक्ट दिली जाईल पॅनल्टी आणि जर पॅनल्टी तुम्हाला मान्य नसेल तर ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. त्यासाठी वेळेवर नियंत्रण ठेवावं लागेल. योगेश पवार हिला असेल ही विनंती. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सुयश हा चेंडू अगदी खोलात टाकला होता आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वेळेवर नियंत्रण ठेवा मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. या 4 गोष्टी केल्यात ना की तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी, भावासाठी तुम्हाला पाणी वाचवावं लागेल. पाणी हे महत्वाचं आहे. जल है तो कल है. त्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग चांगला करावा लागेल. या वेळेला एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पंच मात्र नाराज आहेत. ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अतिदक्ष पंच आम्हाला कळतं हा चेंडू स्क्वेअर आहे. मैदानात पंचांशी नातं हे खेळाडूचं कसं असतं तर घरात सासू आणि सुनेसारखं असतं. तिने केलेली चूक किंवा तिच्याकडून झालेली चूक नक्की बोट दाखवण्यासारखी असते. मग ती तुमच्या डाळीत टाकलेलं जास्त मीठ किंवा जास्त झालेली तिखट तसेच असते. एखादा दिलेला वाईट सुद्धा खेळाडूला तो जिवारी लागत असतो. पण मात्र पंच आहेत अतिदक्ष. त्यांचं आहे सर्व गोष्टीवर लक्ष. आणि ही आहे चॅम्पियन्स ट्रॉफी लोहा. ही एक जबरदस्त अशी टुर्नामेंट त्याचं ऑर्गनाइज केलंय तुषारजी शिंदे, राकेश दादा पडवळ, विशालजी शेराला, अंकितजी भोईजी आणि नितेशजी जाधव हे 5 जण आहेत. पण मात्र पाठीमागे आहेत अजून 20-21 हात आणि त्यांना हा मानवंदना देणारा अप्रतिम या स्पर्धेतील देखणा षटकार पवनच्या बॅटीतून आला. दिमागदार षटकार. तर मात्र त्याला प्ले करावं लागेल. बॉल आले पाहिजेत. बॉल आल्यानंतर रसिक प्रेक्षक सुद्धा झुलले पाहिजेत, डुलले पाहिजेत. तशा पद्धतीचे फलंदाज मैदानात झाली पाहिजे. चांगल्या पद्धतीचा एक षटकार आल्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीचे कमबॅक करतोय गोलंदाज सुयश. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 8 आणि धावा हव्यात 24. 8 मध्ये 4 मोठे पाहिजेत. शुभम जाधवचं कॅल्क्युलेशन असतं 8 मध्ये 4 पाहिजेत, 3 मध्ये 2 पाहिजेत. हे मोठे खेळाडू असेच करत असतात. ऑफसाईडच्या बाहेर जाणार. पंच आमच्याकडे नाजूक स्थितीत वळतात. दोन्ही हात समांतर करतात. सांगतात की वाईट आहे. वाईट हा वाईटच असतो. अवांतर स्वरूपाची एक धाव घेतलेली. चेंडू आहेत तेवढे आहेत मात्र धाव कमी झालंय. येणारे चेंडू आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 23 धावा आहेत. फलंदाज स्ट्राईक वर आहे तो फलंदाज अजिंक्य मात्रे. अजिंक्य म्हणजे कायम जिंकणारा. अजिंक्य म्हणजे कायम विजय संपादन करणारा. म्हणूनच अजिंक्य बॅटतून हा अजिंक्य षटकार. कमॉन डीजे. ब्रेक कुणी केलाय तर रेकॉर्ड ग्रुप ब्रेक केलाय तो कट्टर दोस्ती ग्रुपने. 10 दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी सात्यात उतरवली. ते आहेत कट्टर दोस्ती ग्रुपचे आयोजक 5 पांडव. त्यांचं सुद्धा करूया कौतुक. आणि त्यांच्यासाठी हा आलाय क्रिकेटिंग शॉट. मैदानाला गुदगुल्या करणारा हा एक अप्रतिम शॉट. पण मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. केवळ मिळेल 1 धाव. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 16. 6-16. जर या 16 झाल्या तर नितेश गिजे होतील खुश. आणि या 16 धावा जर पासून रोखलं तर आप्पा मयेकर होतील खुश. आप्पा एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच कुठेही स्पर्धा असो आप्पा मयेकरची टीम असते. इकडे परशुराम आंदोरे मात्र एकदम खुश स्थितीत आहे. परशुराम आंधेरेने काय फलंदाजी केलाय.
महेंद्र अंधारे थोडा ज्या अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करायला पाहिजे ती फलंदाजी केली नाही, पण मात्र चांगल्या पद्धतीची परशुराम आंध्रेची फलंदाजी झाली. चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं योगदान मिळाले असे आमचे मित्र आणि विशाल शिरा यांचे मेवणे, माजी स्वीकृत नगरसेवक अजितदादा मोरे यांचा वाढदिवस आहे. या स्पर्धेदरम्यान त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. उद्या म्हणजे दुसऱ्या या आजच्या सत्रात उद्या त्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करूया. पण मात्र या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजितजी मोरे आपणास वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन. मैदानात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुशांत आणि स्ट्राईकवर आहे फलंदाज तो अजिंक्य मात्रे. अजिंक्य मात्रेला ठोकायच्या आहेत त्या 6 चेंडू आणि 16 धावा. पहिला चेंडू आलाय डॉट. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. या 16 धावा जर केल्या तर मात्र नितेश गिजे याला उचलून घेतील आणि या 16 धावांपासून रोखला तर आप्पा मयेकर खुश होतील. पण आप्पा मयेकरना कोणी उचलून घेऊ शकत नाहीयेत. आप्पा मयेकर भरदस्त व्यक्तिमत्व आणि म्हणूनच त्यांचा संघ आहे भरदस्त. इथे काय होणार हाही चेंडू निर्धाव ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे आणि इथं मोठी खराब चूक आणि चुकीला माफी नाही. फलंदाज रनआउटच्या रूपात बाद. बैलगाडा क्षेत्रात त्यांनी जबरदस्त असं काम केलंय आणि त्याच कारणास्तव बैलगाडी मालकाचे ते संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते ते स्वर्गीय पंढरीशेठ फडके. बैलगाडी क्षेत्रात त्यांची कारकीर्द आपण पाहिली. मग एक खिशात बंदूक, एक साइडला 500 रुपयांचा बंडल आणि त्याची ती रॉयल एंट्री. स्वर्गीय पंढरीशेठ सुद्धा फडके एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि त्या क्षेत्रात त्यांनी नावारूपाला आणलं. त्या स्वर्गीय पंढरीशेठ फडकेंना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. कारण बैलगाडा क्षेत्र ज्यांनी वरती नेलं, वरती आणलं आणि आज त्याचा जबरदस्त असा गाजा वाजा वाजतोय. त्याचे सर्व श्रेय स्वर्गीय पंढरीशेठ फडकेंना जातोय. मैदानात आता मात्र असाच जबरदस्त असा परफॉर्मन्स करावा लागेल. येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 16 धावाची गरज. नवीन फलंदाज मैदानात जयेश. जयेश तुझ्या नावात यश आहे, मात्र ये यश श्रेष्ठ श्लोक्स 111 थर्डला मिळेल का? येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 16. आणि इथं जोरदार अपील पंचाने उचलून धरलंय कारण अगदी स्टंपांच्या मध्ये त्याला सामना अप्पा 11 फणस डोंगरी या संघाने जिंकला. तर 1 साइड हिरो कोण असेल सांगेन थोड्या वेळात. पण मात्र अजूनही सामना संपला नाही कारण येणार 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या
16 धावा, 3 मोठे फटके, 3 मोठे धमाके सुजलला ठोकावे लागतील. सुजल हा कारनामा करेल का? या मैदानावर पहिली षटकांचे हॅट्रिक समावेश करेल का? गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुशांतचा हा चेंडू शांत करणार होता. चांगला प्रयत्न होता यष्टिरक्षकाचा. केवळ 1 धाव. सामना निघालाय आप्पा 11 खैराळे आप्पा 11च्या बाजूने. मात्र त्यासाठी मध्ये आडसर आहे तो फलंदाज अजिंक्य म्हात्रे. एक षटकाचा सहाय्याने खेळतोय या स्पर्धेत. अजूनही सामना संपलाय नाही कारण येणारे 2 चेंडू आहेत 15 धावांची गरज आहे. एखादा वाईट येऊ शकतो ही शक्यता आहे. टाइम वाचवायचा आहे मित्रांनो. वेळ फार घेता. पुढच्या सामन्यापासून आपण लावूया तुम्हाला टाइमर आणि मग करूया तुम्हाला अगदी शिस्तबद्ध. पुढच्या मॅच पासून पंचांना आपण टाइमर देऊ आणि त्या टाइमातच तुम्हाला षटक संपवा लागतील. आलाय ऑफ साइडच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. अजून सामना संपला नाही. 2 चेंडू 14 धावांची गरज. 2-14 असे सामने समोरचा संघ भरपूर वेळा जिंकलाय कारण अशा चुका गोलंदाज वारंवार करत असतात. ह्या चूक हा गोलंदाज करेल का? पण मात्र सुरेख चेंडू क्षेत्ररक्षक घेतोय झेल आणि समाप्त करतोय फलंदाज सुजलचा खेळ. मिळेल डीजेला संधी. नवीन फलंदाज आलाय आर्यन खारकर. यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिला होता. तोच आला आर्यन खारकर. मात्र गोलंदाजी त्यांनी कमाल केली होती. फलंदाजीची धमाल त्याला करण्याची संधी मिळाली नाही आहे. लाईटची चावी बंद करायची बाईकची. आणि हा सामना आप्पा 11 संघ जिंकतोय. आप्पा 11 संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि पुढचा आवाज असेल हर्षलजी मुंडे यांचा. समालोचन कक्षातून मी घेतो रजा. मी जातोय मुख्य व्यासपीठाकडे. तिथे आहेत मान्यवर आणि त्यांचा करूया यथोचित मान सन्मान.